नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्व पालकांचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. RT प्रवेश प्रक्रियेसंदर्भात प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. कागदपत्र पडताळणी सुरू आहे आणि लक्षात घ्या की RT पोर्टल अंतर्गत लक्षात घ्या एकूण जी आकडेवारी प्रसिद्ध झाली तर याच्यामध्ये लक्षात घ्या की तब्बल 9,000पर्यंत काही शाळांमध्ये प्रवेश झालेलेच नाही आहेत. म्हणजेच पालकांनी 9,000 जे साधारणतः आकडेवारी आलेली आहे तर या 9,000 आकडेवारीपर्यंत पालकांनी शाळांमध्ये अर्जच केले नसल्यामुळे काही शाळांमध्ये ही कंडिशन झाली की ज्या काही शाळांमध्ये जागांपेक्षा कमी अर्ज आलेले आहेत आणि त्या शाळांमध्ये 1 किलोमीटर असेल, 2 किलोमीटर असेल, 3 किलोमीटर असेल त्यापेक्षा जास्त अंतरावरील शाळा या ठिकाणी डायरेक्ट पालकांचं सिलेक्शन झालेलं आहे. म्हणूनच ऑनलाईन पोर्टलमध्ये काही ठिकाणी 3 किलोमीटर त्यापेक्षा जास्त अंतर किंवा 1 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरील विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं पाहायला मिळेल. आपण सांगतच होतो की लॉटरीची निवड पद्धती आहे, किलोमीटरच्या अंतरानुसार प्रसिद्ध होत असते, निवड होत असते आणि याच पार्श्वभूमीवरती काही शाळांमध्ये जागा अजून देखील रिक्त आहेत तर याची आकडेवारी साधारणतः 9,000च्या आसपास असेल. तुम्हाला देखील विश्वास बसत नसेल तर RT पोर्टल अंतर्गतच ही माहिती सध्या स्पष्ट करण्यात आलेली आहे. तर आत्तापर्यंत RT पोर्टलवरती एकूण किती जागा रिक्त आहेत, त्याचबरोबर RT पोर्टल अंतर्गत पालकांनी किती रजिस्ट्रेशन केलेलं आहे, किती पालकांची निवड झालेली आहे आणि त्याचबरोबर किती पालकांची नावं वेटिंग लिस्टमध्ये आलेली आहेत आणि किती पालकांचं सिलेक्शन झालेलं नाही आहे तर याची आकडेवारी आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर वेळ न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण जी आकडेवारी काढलेली आहे तर या संदर्भात पालकांना संपूर्ण माहिती देणार आहोत. तर पाहू शकता की RT लॉटरी आकडेवारी जी पोर्टलवरती देण्यात आलेली आहे यानुसार शैक्षणिक वर्ष 26-27 याच्यामध्ये RT अंतर्गत ज्या एकूण जागा होत्या तर याच्यामध्ये 1,14,826 तर एवढ्या जागा RT पोर्टल अंतर्गत भरणे अपेक्षित होतं. तर पोर्टलवरती एकूण विद्यार्थ्यांची नोंद जेवढी झाली तर यांची आकडेवारी आहे 2,89,286 म्हणजेच अर्जांपेक्षा म्हणजे जेवढ्या जागा रिक्त आहेत त्याच्यापेक्षा दुप्पट अर्ज येथे आलेले आहेत. आणि याच्यामध्ये लक्षात घ्या की लॉटरीमध्ये एकूण किती निवड झाली याच्यामध्ये पाहू शकता की लॉटरीमध्ये निवड विद्यार्थी 1,05,811 पाहू शकता की एकूण जागा आहेत 1,14,826 आणि याच्यामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांची सध्या निवड म्हणजेच फक्त यादीमध्ये निवड झालेली आहे. अजून प्रत्येक शाळांमध्ये कागदपत्र पडताळणी आहे तर याचं व्हेरिफिकेशन बाकी आहे. ती आकडेवारी नंतर आपण सांगणार आहोत. तर सध्या जी विद्यार्थी निवड झालेली आहे तर याच्यामध्ये 1,05,811 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. तर याच्यामध्ये साधारणतः किती तफावत आहे हे पण पाहणार आहोत. तर वेटिंग लिस्टमध्ये एकूण विद्यार्थी किती आहेत तर 86,034 एवढे विद्यार्थ्यांची नावं वेटिंग लिस्टमध्ये आहेत. म्हणजेच निवड यादीतील ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज कॅन्सल होतील, रद्द होतील त्या बेसवरती या 86,034 एवढ्या विद्यार्थ्यांमधून निवड केली जाणार आहे. प्रत्येक शाळानुसार ह्या याद्या वेगळ्या आहेत आणि त्याचबरोबर निवड न झालेले विद्यार्थी ज्यांचा यामध्ये म्हणजेच RT प्रवेश प्रक्रियेमध्ये निवड झालीच नाही आहे, जे याच्यामधून बाहेर गेले आहेत तर यांची संख्या आहे 1,83,474 एवढे अर्ज आहेत की ज्यांची निवडच झालेली नाही. तर यांनी मात्र आता अपेक्षा सोडायची आहे कारण काय ज्यांची निवड वेटिंग लिस्टमध्ये झालेली आहे त्यांनाच पुढे संधी असते. ज्यांची निवड झालेली नाही त्यांचा मात्र आता पुढे विचार केला जात नाही. आणि अजून लक्षात घ्या की RT अंतर्गत रिक्त जागा किती आहेत तर असा प्रश्न देखील पालकांचा होता. तर अजून 9,015 जागांवरती फॉर्मच आलेले नसल्यामुळे RT अंतर्गत या जागा आहेत 9,015 एवढ्या जागा रिक्तच राहणार आहेत. म्हणजेच लक्षात घ्या की 1,14,826 मधल्या 9,015 एवढ्या जागांवरती RT अंतर्गत अर्जच म्हणजे संबंधित शाळांमध्ये पालकांनी अर्जच केले नाही आहे. त्यामुळे ज्या शाळांमध्ये स्पर्धा कमी होती म्हणजेच लक्षात घ्या की RT जागांपेक्षा कमी अर्ज आलेले आहेत अशा शाळांमध्ये लक्षात घ्या पालकांची सरसकट निवड झाली आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची अट न लावता जेवढे लांबचे विद्यार्थी असतील किंवा जवळचे असतील सर्वच विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. तर अशा प्रकारे साधारणतः जी लॉटरी लागली तर याप्रमाणे पोर्टलवरती जी माहिती दिलेली आहे तर याप्रमाणे ही आकडेवारी पाहता येणार आहे.
तर अशा प्रकारे ही आकडेवारी पाहिली असता काही ठिकाणी स्पर्धा जास्त झाली, त्यामुळे त्या ठिकाणी जागांपेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी अनेक पालकांचं सिलेक्शन झाले नाही आहे. परंतु काही शाळांमध्ये जागांपेक्षा अर्ज कमी आले, त्यामुळे 9,000पर्यंत जागा रिक्त झालेल्या आहेत. आता सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 20 तारखेपर्यंत RTच्या कागदपत्र पडताळणीची प्रोसेस सुरू आहे. अनेकांचे फॉर्म आहेत ते रद्द देखील होत आहेत. तर ज्यांचे अर्ज रद्द होतील या ठिकाणी RT प्रवेश प्रक्रियेसाठी ज्यांचं नाव वेटिंग लिस्टमध्ये आहे अशा पालकांना संधी दिली जाणार आहे. तर लगेचच तुम्हाला ही प्रोसेस कळणार नाही आहे. साधारणतः 20 तारखेपर्यंत तरी दुसऱ्या निवड यादीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. 20 तारखेनंतर लगेचच दुसरी निवड यादी लागत नाही आहे. त्यासाठी पुन्हा 2 ते 3 दिवस कालावधी सॉफ्टवेअरसाठी द्यावा लागतो. त्याच्यानंतर जी निवड यादी आहे, दुसरी निवड यादी ती प्रसिद्ध केली जाते. तर ही आत्ताची अपडेट सर्व पालकांसाठी आहे. आपण देखील माहिती घेतच आहोत. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील जे पालक आहेत ज्यांनी RTचा फॉर्म भरला होता अशापर्यंत सर्व ही अपडेट नक्की शेअर करा. तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. संपूर्ण माहिती आणि मदत मिळून जाणार आहे. तर अशा प्रकारे RT प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.